बी आपल्याबद्दल काळ आहे. माय कधी लेकराला आवाजावर बोलत नाही आणि लेकरू कधी माईला आवाजावर बोलत नाही. पण प्रेम त्यांच्या इतकं जगात अजून कुणाचं नाही. हनुमानजी मला रामा हे तुला पाया पडायला आणले. बरं झालं. मग आता इथून पुढे काय करायचंय का हे तुला सांगायचं ना आम्ही करायचं. पर्जन्य काळ चातुर्मासी करिता नये सीता सुदी सुग्रीवाधारी जे किसकिंदेशी हनुमंतासी राम सांगे. रामानं आधी आपलं काम बघितलं का? जो जगाची काळजी घेतो का जो तो महान होत असतो. ज्याला मोठं व्हायचंय का त्याला जगाची काळजी घ्यायची. ज्याला घरात सगळ्याचा मोठा म्हणून घ्यायचं का घरातला काय म्हणते त्याला तो त्याने सगळ्या घरातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्याची काळजी घ्यायची. नाही तर मला पहा आणि थोडं पहा तुझ्या काय कोणी बसलेलं नाही. रामाचं बघा रामाची बायको रावणाच्या तिकडे लंकेत आहे. याची बायको सोडून दिली. रामाने म्हणायला पाहिजे होतं चला लगेच. राम मला नाही राहत का पावसाळा आला आता. 4 महिन्याचा पावसाळा आहे. ऋतू किती आहेत ते उन्हाळा पावसाळा हिवाळा. मग या पावसाळ्यात मलाही लोकांची वाढणार असे नद्याने कुठं आता कुठं पुरायला लागलेत कुणाच्या बी गाव वाहून चालले कुठं डोंगर घसरायला लागले 10-5 लाख. ही रामायणात सांगतो मंदिर महाराज जर ते वांजर कुठं सीता उडकायला गेले वरून डोंगर डासाळा कुठं जर पाऊस अचानक ढगफुटी झाली आणि जर ह्याच्या 1000-2000 वाहून गेले तर ह्यांच्या मावल्या यांच्या घरच्या पत्नी लेकरं बाळ शिया कोणाला देते? रामाला देते का दुसऱ्याला? रामाला. म्हणून रामाला सांगितलं 4 महिने स्टॉप. पावसाळा संपत तर माझी बायको शोधायची नाही. पावसाळा संपल्यावर 1 दिवस सुद्धा गैरहजेरी जमणार नाही. 4 महिने झाले की गपचिप विना सायास बिना बोलविता डायरेक्ट इनडायरेक्ट रामापाशी यायचं. मी पर्वतसेन नावाच्या पर्वतावर बसतोय. कोणत्या पर्वतावर? आता हे तुम्हाला मी 3ऱ्या-4थ्या अध्यायाला विचारीन. पर्वताचं नाव पर्वतसेन पर्वत. तिथं राम बसलाय. रामाला हनुमानजी नाही सुग्रीव अंगद पूर्ण वानर सेना 4 महिने रामानं किष्किंधेला पाठविली. बघा माणूस जितकं प्रपंचात घोरम वाटतंय हे रामाच्या पाया पडायला रामानं 4 महिन्याची सुट्टी दिली. 4 महिने झाले ह्याला बायका पोरातून रामाकडे यायचं कळालंच नाही. सुग्रीव विसरला. जो रामाच्या जवळ होता ते विसरला. आपण तर त्याचं नाव घेतो आपण का नाही विसरणार? रामाच्या जवळ होत रामाकडे 4 महिन्याला आलंच नाही. राम लखन आज सुग्रीव कसा रे ज्याला सुग्रीव म्हणत होतं का राग आले माणूस काय म्हणते आपल्या पोरला सुद्धा आधी बाळू बस थोडं जेवण कर उन्हात काय लागलं बाया म्हणतो का राम म्हणले लखन सुग्रीव कुठे ते म्हणलं आला नाही जा त्याला शिक्षा दे. तसं नाही आला तर मारून टाक. ज्याला झाड लावले त्याला तोडायचं अवघड नाही. हे तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल 2ऱ्या किंवा 3ऱ्या अध्यायात सगळं. पण हे रामाला सांगितलं तू जा गावात. वनगिरी गुहेसी मी राहीन सुमित्रासी लोटलिया पर्जन्य काशी सीता सुदेशी शीघ्र यावे. हे सुग्रीव तुला सांगायला लागलं 4 महिन्याची मुदत आहे. 4 महिन्याचा वियोग मी सहन करतो. बघा एक कोणी निघून गेले बघा. पती पत्नीचा वियोग ज्यावेळेस दोघांची ताटातूट होती का त्यावेळेस कळत. आज तयारी रोज बांधायला परवडत रोज. आता सगळे बांधत माझ्या सहित तुम्ही म्हणता आमच्याकडे कसं काय हात केला सगळे बांधत आहेत. पण ज्या वेळेस या दोघांची ताटातूट वियोग करतो का मग ते रोज बायकोला मारणारला विचारायचं आता कसं आहे महाराज मी मेलो असतो तो बरं झालं. अरे काय तिने हाताने तरी करून खाल्ला असतं मला जर मग विधान कुणी गाडी. पुरामध्ये 2 लाकड्या एकाला एक भेटतात मामा
आणि पुढे जरा एका लाठी दोघाशी ताटात होती पुन्हा त्यांची भेट होत नाही. कर्म धर्म संयोगानं आपली गाठ भेट पडलेली असती. पती पत्नीची ब्रह्मदेवानं गाठ मारलेली असती. पण त्या लक्ष्मीची आपण पूजा करावं. त्या लक्ष्मीनं पतीला परमेश्वर मानाव. आणि एकदा जरी ह्या मूर्ती गेल्या का पुन्हा रडल्यानं सुद्धा काय नाही. दगडाला घेऊन दाखवी पुन्हा दगडाला घ्या माझ्यावर रुसू नका म्हणतो कावळ्या पुढं कावळ्यामध्ये धाता नका रुसू आरती तावा जाता वा. मला सांगायचा मुद्दा एकच आहे माझ्या भावानो बहिणीनो माईनो बापानो सगळ्याला जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची कदर करा. मेल्यावर काय करे कल किसने देखा आहे. मेल्यावर कावळ्याला एक दोहा सांगत असतो पाटील. एक दोहा कुठं बी सांगतो मी तो. जिंदे बाप को कोई नहीं पूजे पत्थर को पूजवाय. जिच्या पण माय बापाचं दर्शन घ्यायला लई लोकांनी जीवावर येत आहे. पुन्हा तिसऱ्या दिवशी दगडाच्या पाया पडाय राग लावतो. कबीरचा दोहा आहे भाऊ माझ्याकडे बघायचं नाही राग राग. जिंदा बाप को कोई नहीं पूजे पत्थर को पूजवाय और मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाय. मुठभर तांदळाच्या पिठाचा निवद घ्यायचा आणि कावळ्याला म्हणायचं बाबा अय बाबा. खरंय का पुढे अरे जी त्याला जीव घाला ना कावळा मरू दे तिकडे उपाशी. काय कावळ्यावर बंद पड तुमचं. कावळा काय बी खातोय एखाद्या जनावराला चुका असतं की तिथल्या जीव हालत नाही. मग सुग्रीवाला सांगितलं टाइम चुकला पुन्हा आपल्याकडे सुट्टी नाही. सुग्रीव म्हणे श्रीराम